तुमचं आहे. हात थोडं करा थोडं. ओके ओके. हरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रामकृष्ण हरी.
प्रॅक्टिस करा. बर बर राहू दे. हरी शेवट तो भला शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ अरे घ्या संजीव अरे घ्या शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट
शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या मागिल्या दुःखाचा, आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊदने. आलो निजाच्या माहिरा भेटे रखुमाईच्या वरा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. सारे जण संताची या, त्यांच्या कृपाने कधे आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्येंचे आदि करुण. तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. काय माझी वाणी माणेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. सेवे लागी सेवक झालो तुमच्या, लागलो निज चरणा. आहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा वेरू. विठ्ठल विठ्ठल ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमृते. द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्रीपादनाथं गुरुराजवीरं मुमुक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं. गोटीक्षेत्रे निवासी नन्दन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुभटा. विठ्ठल विठ्ठल शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका मायबापांनो, किम निमित्तानं आपण या भूमीमध्ये एकत्र आलो. तो परिहार द्यायचा तो म्हणजे असा. हरिभक्तपरायण वैकुंठवासी विश्वनाथ सखाराम जाधव नानांना जाऊन आज 13 दिवस झाले. इहलोकीची देहाची यात्रा पूर्ण करून आजचा हा 13वा दिवस मायबाप आणि त्या कृतज्ञते म्हणून ही 13वीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी तुम्ही आम्ही आप्तिष्ट नातेवाईक मित्र परिवाराच्या माध्यमातून आपण या ठिकाणी संपन्न होत आहे. अतिशय व्यवस्था सुंदर आहे. आमचे मृदंग सम्राट हरिभक्तपरायण सागर महाराज कोकलारी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे गावातील सगळे भजनी मंडळ श्री क्षेत्र शिल्लेगावचे आणि सोबत आलेली सुद्धा मंडळी, तसेच अतिशय सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आमचे किरण दादा नरोडे देतात. भगवान परमात्मा त्यांच्यावर चांगली कृपा करो आणि अतिशय सुंदर अगदी खूप डेव्हलप केलं. आणि अशी काही नाही बरं का, अतिशय सुशिक्षित असून सुद्धा डिग्री होल्डर असून सुद्धा अतिशय सुंदर अगदी साऊंड सिस्टम देतात. भगवान परमात्मा तुम्हाला कुठंच कमी पडू देणार नाही दादा. महाराजाची नस कळून घ्यायची फक्त, बाकी काय नाही याच्यामध्ये. महाराज असो किंवा मृदंगाचार्य असो गायनाचार्य असो, प्रत्येकाला वाटतं मला हे भेटलं पाहिजे, मला ते भेटलं पाहिजे. एवढ्याचा ताळा त्याच्या हातात राहतो, लगाम एवढ्याच त्याच्या हातात. म्हणून त्यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद. त्यांच्या पश्चामध्ये आमचे हरिभक्तपरायण किशोर महाराज असतील, तसेच हरिभक्तपरायण आमचे सुधाकर महाराज असतील, हरिभक्तपरायण आमचे दिनकर दादा असतील. या परिवारानं हा कार्यक्रम ठेवला. मायबाप नाना तसं देह ठेवावा लागतो. देह कुणालाच या ठिकाणी सांभाळता आला नाही आणि तो जायचा आहे हा सगळ्यांना माहीत आहे. तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे. एक दिवस जायचंय, फक्त कधी जायचं एवढं माहित नाही. जायचं तर सगळ्यालाच आहे.
हो, शेवट हा सगळ्यांचाच आहे. आरंभ ज्याचा झाला त्याला शेवट आहे. कुठलाही विधी घ्या, जन्म घ्या, जन्म झाला म्हणजे शेवट आला हे नाही. पण तो शेवट तुम्हाला आम्हाला कळत नाही म्हणून दुःख आहे. प्रत्येकाला वाटतं मी अजून जगणारच आहे. अरे माय बाप, जगाय करता आलो नाही आपण. जगणं तुमचं आमचं चालूच आहे रेग्युलर, त्यात काही शंका नाही. तसं सूर्य उगणार आहे, असताना जाणार आहे, हवा फिरणारच आहे, पृथ्वीमध्ये पाणी राहणारच आहे. ही सगळं गोष्ट जशाच्या तसंच आहे. आयुष्य तुम्हाला आम्हाला जे दिलं ते केवळ सार्थक करण्याकरता दिलं. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार कृपावलकने दिला असेल. विश्वनियंत्यानं तुमच्या आमच्यावर कृपा केली आणि कृपा करून तुम्हाला आम्हाला या नरदेहाला पाठवलं. कशा करता? या देहाचं सार्थक इति कर्तव्य आता पूर्ण करण्याकरता. आणि ते जीवाला कळत नाही म्हणून दुःख होतं. विठाला विठाला एक तास आपल्या हातात आहे. 11 वाजून गेले, 12 वाजेला आपल्याला नैवेद्य न्यायचा असतो. त्याच्यामुळे आपण आपला एका तासामध्ये बघा विचार करा. ज्यांना कळाला, ज्यांनी सार्थक करून घेतला त्यांचं मत आहे. प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. वैराग्य मूर्ती, गाथा मूर्ती, कोणत्या मूर्ती लावा धडकल्यावर अनुभव सिद्ध तुकोबाराय बोलताय. शेवट तो भला माय बाप, शेवट चांगला आहे बर का, पण केला तर शेवट चांगला आहे, केला तर नाही केला ना हो पद्धतीला खाली 84 पद्धतीला खाली 84 त्यांचा शेवट दुःखाचा आहे. जे विसरले नाही त्यांचं मत आहे शेवट तो भला माझा बहु गोड झाला. अरे माझा शेवट भला झाला, चांगला झाला म्हणणारे तुकोबाराय आहे. काय झालं? माझा शेवट चांगला झाला. झालं काय? आलो निजाच्या माहेरा. कुठं आलो आपण? आपल्याला माहेर कळत नाही. माहेर माहेर कळायला पाहिजे जीवाला. माहेर हाडामासाचं माहेर नाही. नाही 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 ते नाही सांगितलं तुकोबारायांनी. ते सांगितलं काय? नाही. आलो निजाच्या माहेरा. प्रत्येकाचं माहेर आहे. जसं मावल्याला तर उपजतच आहे, पण माणसाला बी स्वतःच माहेर आहे. पण टकुऱ्यात उतरलं तर नाही. जर कळून घेतलं तर त्याला काय होणार? काही होत नाही. आलो निजाच्या माहेरा. काय झालं? माहेरात आल्यानंतर काय झालं? भेटे रखुमाईच्या वरा. जो विश्वनियंता भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंग परमात्मा आहे ना, त्याची माझी भेट झाली. भेट झाल्यामुळं मी माझ्या माहेरात आलो. आणि मला झालं काय? परिहार झाला. ज्यावेळेस मी त्याच्या पुढे आलो, माहेरात आलो, पंढरीच परमात्म्याचं मला दर्शन झालं. आणि दर्शन झाल्यानंतर तुकोबाराय सांगतात परिहार झाला, परिहार झाला अवघ्या मागिल्या दुःखाचा. काय झालं? अरे तुम्ही जर अवघ्या दुःखाचा अवघ्या म्हणा, दुःखाचा मागिल्या म्हणा चालतं. अवघ्या दुःखाच्या मागिल्या. इथं गेल्यावर चुपणारी उडेल राहते, हरत नाही. विठाला विठाला. ज्यावेळेस भगवान परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर तुकोबारायांच्या नेत्रातून अश्रुधारा व्हायला लागल्या. भावावस्था प्रकट झाली तुकोबारायांना. कशाची झाली असेल? तुकोबाराय म्हणतात परिहार झाला
परिहार झाला अवघा दुःखाचा मागेल्या. अरे आतापर्यंत जे मी अनंत जन्म सोसले, अनंत यातना सोसल्या, अनंत दुःख सोसले, त्या दुःखाचा मला काय झाला आठवण झाली. आणि आठवण झाल्यानंतर काय झालं, त्या प्रभूचं दर्शन झाल्या हो भगवंताचं दर्शन झाल्या अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. अरे पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं. दर्शन झाल्यामुळं काय झालं, माझा सगळा मागचा परिहार जो होता तो निघून गेला. दुःख निघून गेलं, दारिद्र्य निघून गेलं. हो झालं काय मग, तुका म्हणे वाणी. हा काय जातंय, काय जात तुकोबराय सांगतात, माझा शेवट भला झाला. मी निजाच्या माहेराला आलो, त्या पांडुरंगाचं दर्शन झालं, दुःख निघून गेलं. झालं काय फक्त, तुका म्हणे वाणी गेले घेऊ आता धनी. ती जाणारच आहे मायबाप. तुम्ही आम्ही वैखरीमध्ये जगतो. वैखरीच्या पुढे 4 वाणी आहे अजून. वैखरी, मध्यमा, परा, पश्यंती आणि परा या 4 वाण्या आहे. आणि 4 वाण्याच्या पुढची एक वाणी आहे, तिला अनिर्वाच्य वाणी म्हणतात. आणि त्या अनिर्वाच्य वाणीला जगद्गुरु तुकोबाराय पात्र झाले. त्याच्यामुळं काय झालं, आलो निजाच्या माहिरा, त्या भगवान परमात्म्याच्या सान्निध्यात आलो. आणि त्याच्या सान्निध्यात आल्यामुळं काय झालं, त्या प्रभूचं, त्या रखुमाईच्या वराचं मला काय झालं दर्शन झालं. विठ्ठल शेवट जगला कसा याला महत्व नाही, किती दिवस जगला याला महत्व नाही. मायबाप जन्माला येऊन आपली ओळख आपल्याला व्हायला पाहिजे. बघा, जर शेवट गोड करायचं असेल, आपला शेवट गोड व्हावा असं वाटत असेल, तुकोबाराय सांगतात काय करावं लागतं शेवट गोड कराय करता. रात्रंदिवस चालू आहे का नाही परमार्थ जेव्हा जगामध्ये, रात्रंदिवस चालू आहे का नाही, पार थपूस तर पाठी पोट एक होऊस तर चालला का नाही परमार्थ आटा पिटा नरोडे महाराज, बरोबर आहे का नाही. मग आता एवढा आपण झाला, मग आता विचार करा. तुकोबाराय म्हणतात प्रत्येकाला शेवट आहे, पण तो गोड व्हायचा म्हणजे काय, गुलाबजामू करतात काय. गोड शेवट कराय करता काय करावं लागत आहे, बुंदी करावं लागत. याच्यासाठी केलं लय चांगलं मरण आलं. तुम्हाला आम्हाला वाटत चालता बोलता गेलं लय चांगलं मरण आलंय. असं आहे का येड तुकोबा येड आहे का सांगायला. याच साठी केला काय करता 8 तास केला होता. ज्याच्या करता शेवट गोड करायचा ना त्याच्या करता मी रात्रंदिवस 8 तास केला. मग काय केलं, बोंबलत फिरले काय तुकोबराय, काय केलं तुकोबरायानं. आईचा बाई सोनी करा एका चित्त, 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 आवडी आनंद आवडी आनंद
आईच बैसोनी करा एक चित्त आवडीचा अनंत. आवडीचा आहे का सवडीचा आहे? अनंत आवडीचा आहे का सवडीचा आहे? कसं आहे तुमच्याकडे? आवड असती तर मग माणसं उतरले असतील. आवड नाही, सवडीनं कार्यक्रम चालले. देव आवडतो का? आवडतो. आपण आता ग्रंथ वाचले ना, ग्रंथामध्ये आपण पाहिलं ना, किती लोकांना वाटत देव घरी आपल्या यावा. सगळ्यालाच वाटत माझ्या घरी देव आला पाहिजे, माझी पिढा गेली पाहिजे, माझ्या दुःख गेलं पाहिजे, माझ्या आड्या अडचणी गेल्या पाहिजे. बरोबर आहे ना? बसलेले पैकी एकानं बोट वर करा बरं, किती लोकांना वाटत देवाच्या घरी जावा. बोल राहिला मारा. तुमच्या आमच्या टकुऱ्यात देवाचं घर वेगळं आहे. देवाच्या घरी जाणं म्हणजे चार खांद्या करायच्या बोखंडी जाणं नाही ना. देवाचं घर तसं नाही. जाते गुरुच्या घराला काही नाही मला, जाते मी गुरुच्या घराला काही नाही मला, घरी गेले त्याचा शेवट भला झाला. आम्ही देवाच्या घरी जात नाही. नाही 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 99% बुवा सुद्धा गैरहजर इड. देवाचं घर माहित नाही, देवाच्या घरी जाता येईल काय? देवाचंच घर माहित नाही वाघ बाबा, आणि देवाच्या घरी जा कस काय जाता येईल देवाच्या घरी? बरोबर आहे का? देव माहिती झाला तर देवाचं घर माहिती होईल, आणि देवाचं माहित नाही झालं देवाच्या घरी कस काय जात्या? जे देवाच्या घरी गेले त्याचा शेवट चांगला झाला. आम्ही देवाच्या घरी नाही जात, आम्ही वासनेच्या घरात जातो, आम्ही पापाच्या घरात जातो. आम्ही वाचे नामा वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे. देहाचं सार्थक करायचं साधन सांगितलंय नाम. आपला चाललाय शेवट गोड करायचं काम. आता शेवट गोड करायचा, शेवटा शिवाय विश्रांती की तुम्हाला मला सांगा बरं. नाही नाही, शेवट मायबाप साधू संताला शरण जा. एकताच उरला खटवांगरायाची भाग्यदशा कैची प्राप्त झाली. एक तास खटवांगरायाच्या हातात मिळाला, पण चांगला महात्मा संगतीला आला. 7 दिवस परीक्षिताला लागले मायबाप, पण सुखदेवासारखा महात्मा भेटला. आम्हाला सुखणारे लोक भेटत आहेत, सुखविणारे लोक भेटत आहेत. सुख भेटत आहे कुठं? मायबाप उद्धाराचं साधन संतांच्या मुठीमध्ये आहे. तुम्ही कितीही परमार्थ करा, शेवट तो भला. शेवट जर भला चांगला करायचा असेल ना मायबाप, आयुष्यभर चांगलं जगावं लागत नाही, तेव्हा शेवट चांगला होतो. आयुष्यभर नको जे धंदे करता करता गेले, शेवट आमच्या पापाचा सुद्धा चांगला नाही ठेवलाय. आमचे शब्द करळ काऊन लागतात लोकांना? जे कर्म देवाना स्वकर्मणात तमर
भेंच शिंदीन विनंती मानव तुला जी निपुण आता मला भुकायची कला दिली की नाही देवाना ही भुकायची कला आहे हे परमार्थ नाही लोकांना वाटत कीर्तन करतो म्हणजे परमार्थ नाही 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 ही तुला अक्कल आहे फक्त लोक 2 तास आवळून धरायचे हा परमार्थ नाही 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 ती एक कला आहे तसं एखाद्याला आमच्या सागर महाराजांना वाजवत कला आहे ती 64 कलेमध्ये मोडतं हे सगळं परमार्थ याच्यापेक्षा काही योजन लांब आहे मग मी आता भूक राहिलो का नाही बरोबर आहे की नाही तुम्ही पत्रिका वाचली की सारे ना पॉम्पलेट वाचले का एखाद्या कार्यक्रमाचं पॉम्पलेट वाचले का त्याच्यावर राहतं फोन करूनच तारीख घेल राहतील नरोडे महाराज फोन करूनच घेल राहतील ना हॅलो बाबा ही तारीख तुम्हाला खाली आहे का नाही म्हणून बरोबर आहे की नाही आमचा असा असा टाइम आहे 7 ते 9 असन 8 ते 10 असन 9 ते 11 बरोबर आहे ना बरं सांगितलं का नाही त्याला सांगितलं ऐका बरं का बरं मला काय सांगायचं शेवट गोड करायचं आहे तुम्हाला जरा बारीक ऐका सगळं बोलून सांगून सांगेल राहतं का नाही सगळं नियोजन होऊन सांगेल राहतं का नाही पॉम्पलेटला कार्यक्रम लिहिलेला राहतो का नाही त्याचा फोटोस टाइम लिहिलेला राहतो एवढं करून कार्यक्रम पत्रिका त्याच्या व्हॉट्सअपवर राहते पाहिलं नाही राहत का त्यानं तू जरी नाही म्हणला ना ते कळत आहे व्हॉट्सअपला 2 निळ्या काड्या आल्या का यांना पाहिले तू किती चाटा मार इकडं महागरवडीत पाहणं नाही झालं तू चाटा मार इकडं त्याच्या पुढे नाही चालत अय त्यानं काही डोळे लावेल नाही त्यानं काही गॉगल घालेल नाही इथं मग आता विचार करा 2 तासाचा कार्यक्रम सांगितलेला आहे बा किती वाजायला जातो तिकडं अर्धा तास लेट आपण काय ना चारे काय करतो माणसंच नाही काय करते चालू करून माणसंच नाही काय करते चालू करून अर्धा तास तिकडे गेला किती राहिलं बा 4 तास 1 तास एका तासामध्ये चाल जर ठाईची काढली किती वेळ गेला सरळ जरी काढली किती वेळ गेला 15 मिनिटं गेली बरोबर आता किती राहिला भावाच्या हातात पाऊण तास मग काय गाजर सांगायचे किती या कर्मामध्ये हे माझं कर्म आहे या कर्मात जर तो कमी जादा केलं ना केले कर्म झाले त्याची भोगा कारण आहे ना आता मला बी मी तुम्हाला भुकू राहिलो मग मला बी पाऊण तासच राहिला ना त्याचे कर्म नाही तयार व्हायला पाहिजे साधू संतांचा निरोप 5 मिनिटात सांगता येतो उद्धाराचा निरोप अर्ध्या तासात सांगता येतो 1 तासात सांगता येतो 2 तास सांगता येतो रातभर बी सांगते चला वेळे काळेनुसार आपल्याला चालावं लागतं म्हणून मृत्यू नसीब रक्षण भरविसाव थकता काया आश्रय घ्यावा मृत्यू शिवाय शेवट नाही मृत्यू झाला शेवट झाला मृत्यू झाला शेवट झाला मृत्यू न क्षणभर विसावा मृत्यू झाला तरच विसावा म्हणून मध्ये नेऊन टाकावं लागत आहे काय बोल थोडी होईल होते त्याला 4 होती ते उसराला किती जण होते 4 पण त्याला मध्ये 20 द्यायची काय गरज आहे पहिले जरी का सांगितला 20 द्यायचा हा तुम्हाला कळू राहिलं का पण मी काय म्हणून राहिलो मध्ये 20 काऊन द्या त्या लईच गंभीर झाले तुम्ही भानगड काय तुम्हाला कळू राहिलं का मी काय भोगू राहिलो तर 20 द्यायच्या काऊन मागून आलं पुढं चाललं कोणालाच माहित नाही का 20 द्यायचा असतो अरे त्या क्षणभर ठेवल्यानंतर आहे ना आत्मपरीक्षण करायचं उचलणाऱ्यांना बी मागच्या नाही मला सुद्धा जायचंय बर मला सुद्धा एक दिवस इथं 20 देणार आहे बरं का हे त्याच्या टकुऱ्यात उतरलं पाहिजे त्याला वाटतं आज लय दिवस राहिले आता रविवारी माझं कीर्तन झालंय तिकडं शेलूला भागवताचार्य होते सागर महाराज भागवताचार्य समोर बसलेले होते आमचा जुना परिचय बिचारायचा मला आता 7-8 वर्ष झाले तिकडे जाऊन आले का दिवसभर डोकं खायचे असं काऊन ते तसं काऊन ज्ञानमनात सांगितलं तुकोबांचं सांगितलं भरपूर डोकं लावायचे संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन 6 वाजे लोक उठायचेच नाही त्याला म्हणतात आता मला कपडे बदलू द्या मला कार्यक्रमाला उभं राहायचं आणि त्यांना मी म्हणजे मुखातून शब्द निघून गेले माय बाप आम्ही कुणाला टोचून बोलत नाही तुमचं आमचं काय वाईट वैर आहे का काय पिढ्या जर काही बांधकी भाऊकी का आमची नाही तळमळ असते बोलून गेलोय महाराज अहो आपल्या हातामध्ये फार बोटावर मोजणे इतके दिवस राहिले बरं का
अरे सार्थक करून घ्या. ठीक आहे, तुमच्याजवळ ज्ञान भरपूर आहे, पण ज्ञान म्हणजे उद्धार नाही. ज्ञान म्हणजे समाधान नाही. नाही नाही नाही, समाधानाचं, सुखाचं, उद्धाराचं, शांतीचं, शेवट भला करायचं साधन वेगळं आहे. असं म्हटलं बायबाप. परवा दिवशी अटॅक आला द्यायला, दवाखान्यात सुद्धा नेऊन नाही दिलाय काळाला. काळाला लहान आहे का मोठं कळत नाही, का ना काळाला गरीब आहे का श्रीमंत कळत नाही. आणि तुम्ही आम्ही ज्याच्या नादी लागलो ना मायबाप, ते कधी समाधानी नाही. तुम्ही आम्ही नश्वराच्या नादी लागलो ना, तरी भूमी ना तरी उदय असतो पैसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार जगी, जो जन्माला उपदेते नासे नाचले ते पुनरपिरीचे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, सूर्य उगवला म्हणजे मावळतीला जाणार. मी म्हणल्यावर का जाणार 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 निश्चित, देह जाणार जाणार वयाची कळण जाणार, जाणार जाणार वयाची कळण जाणार, जे जाणार त्याचा विचार चालला, त्याच्यासाठी नट्टापट्टा चालला, त्याच्याकरता 15,000 चालले. काय करता? जे जाणार आहे ते, ज्याला काडी लावायची त्याच्या नादी लागलो. जवा करू पुढा एक त्याच्या नादी लागलोय. अरे जे दिसत ना मायबाप ते जाणारे, जे दिसत नाही ते राहणारे, ते ओळखीचं जर करून घेतलं, विठ्ठलाची एका देखा तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. काय झालं? सार्थक झालं म्हणजे काय झालं? विठ्ठलची एक देखलिया. मग याच बसलेल्यापैकी कोण पंढरपुराला नाही गेलं मायबाप? गेलं का नाही? गेलो. गेल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन घेतलं का नाही? घेतलं. पाहिला का नाही देव? पाहिला. मग समाधान झालं का? सार्थक झालं का? का नाही झालं? का नाही झालं? पाहिला का नाही? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. पुढं काय? माती आणायची करून घ्या, दगड आणायचा घडीत बसायचा. करावं काय भानगडे? विचारा बरं एखाद्या बोल, करावं काय भानगडे? ते म्हणजे त्याच्या काय नादी लागा, त्याच्या अंगात देऊ येत. तुमचं खोड जन्माचं पाप आहे गड्या. नाही नाही नाही, तुम्ही महाराज जरी असले ना, आमचं काही महाराजाबद्दल वाकडं नाही कोणाचं. नाही नाही, पण आप मरे तो मरे यजमान कुले के मरे रे. आहे ना, कर्म चांगले करा बरं, तुम्हाला संत माफ करू शकतील. एवढी गोष्ट ध्यानात ठेवा.
तुम्हाला संत माफ तर करतील पण कर्म माफ करणार नाही, कधीच करणार नाही. नाही नाही नाही, देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही. नाही 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 चुकलं, आम्हाला सोडणार नाही का, सोडू शकत नाही. नाही 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 नाही, तुला बोकंडी बसेल काळे, तुला वाटू राहिलं तसं गुरमीत आहे तुला. कोट जन्माचे कर्म आम्ही सुद्धा तयार करून राहिलो. अरे समाज खूप सोन्याहून पिवळा आहे, खूप चांगला समाज आहे. समाजाला चांगलं सांगा, शेवट गोड कराय करता, शेवट गोड कराय करता तुकोबरायाला बाबाजी चैतन्याला शरण जावं लागलं. आणि त्यावेळेस तुकोबराय सांगतात, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची. आता विठ्ठल, वि म्हणजे विश्वात, ठ म्हणजे ठसून, लक्षणानं युक्त असलेला विठ्ठल. किती लोकांना माहिती, किती लोकांना माहिती विश्वात्मक विठ्ठल, किती लोकांना माहिती. मग विश्वात्मक असलेला देव, देवाला सोडून काही आहे जगामध्ये, देवाला सोडून या जगात काहीच नाही. आपल्याला सोडून देव नाही, देवाला सोडून आपण नाही. पण आपलं नशीब पालतं, तकदीर गांडू तो क्या करेगा पांडू. कुंडू कुंडू धरणाची वंदे अभावे बोलिया कुंडू कुंडू धरणाची. तुकोबराय सांगतात, काय झालं, माझ्या जीवनामध्ये संताची प्राप्ती झाली. जीवनामध्ये संत आला, अनुभव सिद्ध महात्मा माझ्या जीवनामध्ये आला. आणि मला शेवट गोड करायचं त्यांनी साधन दिलं. आणि ते साधन विश्वात्मक असलेला विठ्ठल, विश्वात्मक असलेला भगवान परमात्मा माझ्या हृदय भुवनामध्ये आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका हे ऐसी, जे बुद्धीस पुरे हरणसी ती वस्तू गामी. तेवढ्या वस्तूची ओळख संत करून देतात. आणि संताला शरण गेल्यावर तुकोबरायचं झालं काय, तुकोबराय सांगतात, मी धन्य झालो अभंगाच्या पहिल्या चरणात. शेवट तो भला बहू शेवट तो भला बहू गोड गावा. 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 तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. शेवट गोड झाला माझा. कशानं झालं हो तुकोबराय, काय केलं तुम्ही. शेवट गोड करण्याकरताच साधन तुमच्या जीवनामध्ये काय होतं. तुकोबराय सांगतात, मी एका संताला, मला तसं कळत नाही, आपल्याला आपलं कळत नाही. आपल्या डोळ्यात गेलेला कचरा आपल्याला दिसत नाही. दिसतो का नाही, मायबाप नाही, तो दुसऱ्याला काढावा लागतो. तसा आपली ओळख आपल्याला नाही. आपली ओळख ज्यांना झालेली आहे त्या संताला शरण जावे. ऐशा संता शरण जावे, जनी मने तया द्यावे. अशा संताला शरण जा का जेणेकरून तुमचा शेवट गोड करल. अहो आम्ही अशा संताला जातो, आमचा शेवटाचा वासुदेव होत. नाना जे होते ना, नाना, या नानांच्या जीवनामध्ये जी परंपरा तुकोबरायांच्या, ज्ञानोबांच्या, नादबाबांच्या जीवनात आलेली परंपरा आहे ना मायबाप, त्या परंपरागत ज्ञान नानांजवळ होत. शेवट कायचा होतो, चल जाऊ द्या, शेवट कायचा होतो,
हा बरोबर आहे ना. देहाचा शेवट आहे, आपला शेवट आहे का? मग आपण आपल्याला कळवलो का? जेव्हा नव्हता पृथ्वी डेरा तेव्हा गातो हा गोरा, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. गोरोबा काकाच्या डोक्यात परिणाम झाला काय? कस काय म्हणून राहिली असं तू? गोरोबा काका कधीचे? आता कलियुगातले. आणि ते काय सांगू राहिला? जेव्हा नव्हता पृथ्वी डेरा. काय म्हणून राहिले ते? जेव्हा पृथ्वी डेरा नव्हता तेव्हा गोरा गातो. मग केव्हा गातो? आणि काय गातो तो? मालकं सूर्यकं काय गातो तो? अरे ते गातो ना ते संत सांगत असतात. हा शेवट देहाचा आहे, देह मी नाही. नाही नाही नाही, देह मी नाही, देहाची गोष्ट आहे, ती गोष्ट मी आहे. तिची ओळख कोणा करून द्यायची? त्याची ओळख कराय करता इतकं सोपं नाही बरं का. शास्त्र वाचून ते कळत नाही. मरणाच्या लोकांचे उलटे शास्त्र पाळते, उलट्या ज्ञानेश्वर्या, उलटे भागवत पाठे लोकांच्या. नाही 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 ताळ बसत. वाचून ती गोष्ट कोड उलगडू शकत नाही मायबाप. या आकाराचा जर तुम्हाला शेवट करायचा असेल तो होणारच आहे. तुम्ही ठरवला तरी होणार आहे आणि नाही ठरवला तरी होणार आहे. पण कसा करायचा? 9 दारातून जर गेलो, या देहाच्या 9 दारातून जर गेलो, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, हरिविना जन्म नरकाची पैजाना. एवढ्या लेकराला कळत आहे हो, सांगायला लागलं ते. ज्ञानोबराय सारखा महात्मा सांगायला हरिविना जन्म. इतकं रेटून सांगणारा महाराज होता, तुमच्या परिचयाचा आहे. इतकं रेटून सांगत होता. माझी पहिल्यांदा सेवा घेतली त्याच्या गावामध्ये. जे पहिल्या दिवशीचे कायमचे कीर्तनकार होते ते वैकुंठवासी झाले. त्यांना सांगितलं हे फुकट बॉय ह्या लावून घेतला लावून. आता अक्षरशः मला त्यांनी त्याच्या आश्रमावर बोलावलं. बारीक काय का बरं का, मी कोणाच्या धुण्यात व्हायला नाही आलो इकडं. पण तुम्ही कोट जन्माचं कर्म कसं तयार करू राहिले हे तुम्हाला सांगू राहिलं. तुम्ही आम्हाला विरोध नाही करत. नाही नाही, तुम्ही या चांबड्याचा विरोध करता. नाही नाही, तुम्ही ज्ञानोबा तुकोबरायला विरोध करतात. ज्या महात्म्यांनी हाडाची काढा तुकड्या करता मौती झाल्या ना, त्यांनी परमार्थ लिहून ठेवला शास्त्रामध्ये. तुम्ही त्याचा विरोध करता, तुम्ही आमचा विरोध नाही करत. आश्रमावर बोलून घेतलंय. मी ड्युटीवर निघलो, ड्युटीवर ड्रेस घालून घेतलाय वारकऱ्याचा आणि गेलो. त्यांनी सांगितलं बाबा तुमचं काही असो, बर रामकृष्ण हरीच सत्य हे सांग. ऐकून घेतलंय. सत्य नवकीर्तन होतं, अर्धा तास चांगलं सांगितलंय त्यानं. असंच आहे तसंच आहे, हेच तुकोबरायचं म्हणणं आहे. म्हटलं बरं ठीक. कीर्तन काय दावणीचे बैल राहते का तुमच्या? होय, तारीख दिली म्हणजे काय तुमच्या दावणीचे बैल आहे कधी? तो सांगायचं मग मी कीर्तन करायचं. तो कोणा बापान शिकवला हा धंदा. एका जणानं गंगा पूजनाचा कार्यक्रम ठेवला आणि ते म्हणे बाबा माया यात्रा कंपनी सांगली. तो ऍडव्हर्टाईज करायला आलो तिथे. रक्त जाळू राहिलो इड, रक्त बघू सर बोलू राहिलो. तो ऍडव्हर्टाईज करायला आलो इड. तिकडे गाडी लावतो, गाडीला बी तुलावी. साधू संतांनी एवढ्या करता हाडाची काढ नाही केली. उभं राहिलं व्यासपीठावर. आता पहिल्या दिवशी ना परत प्रकरण तिला अभंग घ्यावा लागतो. आता बोला ते काय असं गेलंय माय बाप. त्याचा शेवटचा फेटा मी बांधला. एक भजनी पुढं व्हायला नरडे महाराज. एक भजनी इथे काही लागत होत कोणाला? त्याचा फेटा कोणी बांधायला तयार? जाता जाता फेटा बांधा म्हणे, कोणीच बांधायला तयार नाही. म्हटलं अरे जाऊ द्या, द्या सोडून. साधू संत कोणाचा द्वैत करत नसतात. नाही 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 नाही. अरे जगाला किती जरी शिव्या दिल्या ना, जगाला किती जरी धुळीत माती घातली ना, त्याना दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पावो, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. अरे संत कोणाचा द्वेष करत नसतात. संताला तिरस्कार एवढ्या गोष्टीचा आहे. माणसाच्या जन्माला येऊन गधाड्यासारखा वागतो याचं दुःख आहे. विठाला विठाला.
काय सांगावं महाराज, 9 वाजून गेले, 9:30 झाले शेवेला. पब्लिक म्हणायची बाबा चालूनच द्या. त्याच्यात एक बहादर येईल होता, एक जर खाली बसला तर पाहून घ्या बाबा चालू. अरे म्हटलं काय तो दावणीचा आहे का? 1.5 तास 2.5 तास झालं ना कीर्तन, आता जाऊ दे. नाही 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 नाही, आजपर्यंत आमच्या आयुष्यात आम्ही असं ऐकलं नाही. तुम्ही सांगत राहा, मी ऐकत राहतो. म्हणलं वा रे वा. काय ऐकू राहिला? तुला होईलच्या आत तू काय ऐकतो? सांगायचं तात्पर्य एक माय बाप, अरे मराच्या टायमाला ज्याचा श्वास ज्या गतीला सुटला त्या गतीला माणसाला धडकावं लागतं. ज्या गतीला गेला जो मुकला श्वासाला तो जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला, जातो रे नरकाला, तो जातो नरकाला, तो जातो नरकाला, तो शेवटचा सुटणारा श्वास जर हरिरूप करायचा असेल, शेवटचा श्वास जर प्रभूच्या नामामध्ये सुटावा. तुम्ही आम्ही ज्याला नाम म्हणतो, तुम्ही आकाराला नाम म्हणतात. तुम्ही ज्या गोष्टी बोलतात ना त्या द्वापार कृतयुगाच्या त्रेतायुगाच्या गोष्टी, त्या त्रेतायुगाच्या द्वापाराच्या गोष्टी करतात. त्रेतायुगाच्या आधी एक युग झालेलं आहे. राम त्रेतायुगात झाला, द्वापार युगात कृष्ण झाला, त्याच्या आधी कृतयुग होता. तेव्हा काय लोक तोंड बसून जात होते का? तेव्हा काय होतं? तेव्हा रामही नव्हता, कृष्णही नव्हता. तेव्हा काय होतं? आम्ही काय विदेशातून येईल का जन्माला? आमच्या ज्ञानेश्वर वेगळे आहे का? आमची गादी वेगळे आहे का? खरं पटत नाही. खरं सांगणारीची माय मेली. समाज करीन नाही तर नाही करीन, जो तो भोगतो ज्याच्या त्याच्या कर्माची फळं. पण तुला जर मरताना शेवट गोड करावा असं वाटत असेल, संताशिवाय शेवट गोड होऊ शकत नाही. म्हणे सुखा पार नाही, अंतकाळी ज्याच्या तुम्ही आम्ही ज्याला नाम म्हणतो ते येईल का? येईल का? अरे युट्यूब उचका दर्शक, युट्यूब महाराष्ट्र पेशनिस्ट लोक सुद्धा तोंड वाचून चालले. गजगजर चालू घ्यायच्या जवळ. तशी रीत नाही, तशी रीत नाही. जे भजन आईच्या पोटात चालू होतं ना, ते भजन जिवंत असल्यावर चालू राहिलं पाहिजे. आईच्या पोटामध्ये कानपूर लाईन चालली नव्हती, डोळ्याचे घासडं व्हायला होते, नागपूर लाईन बी बंद होती, तिच्यात घाण जाऊन बसेल होती. तेव्हा भजन कोणतं होतं? कोणतं भजन होतं? आईच्या पोटात टाळपाक होत होते का? गायनाचार्य होते तिथं मध्ये, मृदंगाचार्य होते का आमचे सागर महाराज मध्ये आईच्या पोटात? अरे ते भजन सांगायचं कोणा? ते भजन संत सांगत असतात. आणि जोपर्यंत ते जोडत नाही तोपर्यंत ताळा बसत नाही. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, एकी धारे अंगे हरे हो, एकी धारे अंगे हरे हो, एकी धारे अंगे हरे हो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, एकी धारे अंगे हरे हो, एकी धारे अंगे हरे हो, एकी धारे अंगे हरे हो. तुका म्हणे ज्याच्या अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, येईन का ते वैखरीवाणी बंद पडेल राहते. तुम्ही आम्ही ज्या वैखरीवाणीनं भजन करतो ना माय बाप, ती वैखरीवाणी आ आ आ आ आ तोंड फाडी करत.
फाडतं की नाही, पक्क होतं की नाही ते, पट्टीचं होतं की नाही ते, विशारद होतं की नाही ते, विशारद होतं की नाही ते. मग मरणाच्या टायमाला काऊन ते आळडत नाही, नको तेच काऊन आळडत. भोगतो ना घडे संचिता वाचोनी, भोगतो भोगतून घडे संचिता वाचून. मायबाप कोट जन्माचं कर्म तुम्हाला मला त्रास देतं, कोट जन्माचं प्रारब्ध तुम्हाला मला त्रास देतं मायबाप. आणि संत ज्यावेळेस जीवनात येतात ना, या सगळ्याची वाट लावायचं साधन देतात, त्याला नाम म्हणतात. ते हातानं पायानं वैखरीनं करायचा विषय नसतो. ज्ञान देवा पुसे निवृत्तीशी चाड. शाबड्या पोराचं पाठ आहे की नाही, बरोबर आहे की नाही. मग तुम्ही आम्ही जे म्हणतो ते गगनावून वाढे का, डोके बंद पडे काय यायचे. आप मरे तो मरे यजमान को लेके मरे ना माय बाप. ते मराच्या टायमाला वैखरीचं भजन चालत नाही तिथं. नाही 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 नाही. बघा शेवट गोड व्हायचा ना असेल ना, सुटणारा श्वास जर वासने सुटला तर तिकडं धडकावं लागत आहे, तिकडं तयारच 84 लाख येऊन. म्हणून जीवनामध्ये मायबाप संताला शरण जा. आणि संत वर्म देतात. अरे आलोच नाही तर जात्या कुठं, आलोच नाही तर जात्या कुठं. तुम्ही आम्ही या उपाधीच्या मागे लागलो, या गबाळाच्या मागे लागलो. अनेक नका पाडू गबाळाच्या घरी, अनेक नका पाडू माझा कंपनी फॉल्ट मी लई वर म्हणतो, त्याच्यामुळे ना पुढच्या टप्प्याला ना आड पडत लोक. मग हे मुडके कंपनी आता मा कंपनी फॉल्ट मी करू काय त्याला. इथं आल्यावर मला ज्यादा चढती, लोकाला कोणीकडे चढत असत असो, पण इथं मला माझा आनंद मिळतो. कीर्तन लोक करतात, तुमच्या करता नाही करत. तुम्हाला कळण तुम्ही लई लोका बोवा वाटी लावेली. आता मला जर इथं रक्ताची गुळणी झाली मी गेलो निघून तर ते म्हणजे त्याचं लई पाप होत. हा समाजही चित्र आहे, हा समाजही चित्र आहे बाबा. हा लय अवघड आहे, खरं बोललं का लय झोमत आहे लोकायला नाकाला. आमचं काही नाही बाबा. तुम्ही काही आम्हाला देऊन थकले नाही ना, आम्ही काय तुमच्या दावणीला बैल बांधून राहिलो नाही. म्हणून पण खरं सत्य पवित्र सांगायला पाहिजे. तुकोबाराय सांगतात, माझा शेवट गोड झाला, शेवट तू भला, माझा बहु गोड झाला, मी शेवट गोड केला. काय झालं जीवनामध्ये बाबाजी चैतन्यासारखा महात्मा आला आणि बाबाजी चैतन्यानं वर्म दिला. ऐसे वर्म मद दावी नारायणा अंतरीच्या कुणा प्रकटोनी. आतला जर प्रकट झाला आणि आतला जर कळाला मायबाप, देहामध्ये जी गोष्ट रात्रंदिवस आहे. इस बंगले को दस दरवाजे, बीच में पवन खंबारे, आवत जावत कोई नहीं देखे यह बडा चंबारे. त्या येणाऱ्या जाणाऱ्या क्रियेला सद्गुरुनाथ रीत देत असतात. आणि जसं आता तुम्हाला खेटून पाठवू राहिला, आता तुझ्या वावरात उडी मारीन कधी पाणी ऐकत काय करावं लागेल, त्याला फोडावं लागेल का नाही. त्याला दर्शक जर फोडलं का ते पाणी तुझ्या वावरात ऑटोमॅटिक. तसंही रात्रंदिवस जे चालू आहे ना, सद्गुरुनाथ त्याला फक्त फोडून द्या. आणि एकदा ती गोष्ट कळाली
आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे तुकोबर आहे तुम्ही शेवट गोड केला काय झालं अभंगाचा दुसरा आलो निजाच्या तेरव्याचं गणित उलट राह पहिले 4 खांदे करी ना 5वा पानाडीच राहत मागून भलते येत्या लांबी तर येत नाही आहे का नाही आड आणि जेव्हा ऐकायचं तवा आणि जे ऐकायचं ते नाही ऐकत नको जे ऐकायचे म्हणून तोड बसून जात अरे माय बाप जन्माला आलो बर का जन्माला आलो ना फार आई बापाचे पुण्य चांगलं आहे तुमच्या आमच्या संताच्या कुळामध्ये जन्माला आलो संताच्या भूमीत जन्माला आलो ना देहाचं सार्थक करायचं रशियात बी नाही देहाचं सार्थक करायचं अमेरिकेत बी नाही बरं का नाही 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 ते फक्त याच देही गडे आणि याच भूमीत गडे कुठं भेटू शकत नाही जन्माला आलो ना मायबाप अरे शेवट गोड करा जर शेवट गोड नाही झाला ना मायबाप लय बेकार आहे तुम्ही ऐकले ना ग्रंथ ऐकले की नाही माझ्या बापाचं घेते मत लय भयान आले बर का इतके भयान आले ना जरा शास्त्र वाचा तुम्ही जरा वाचा ग्रंथ वाचा तुम्ही स्वर्गारोहण वाचा नाशिकेत वाचा जिवंत अरे आम्ही मेंटल लोकांना काय केलं आम्ही सगळे शास्त्र मनानं करून टाकले गरुड पुराण मेल्यावर वाचायचं हो ना जे धकलं त्याचं काय हे सगळं प्रयोजन नाना करताय का नानाचं सार्थक केलंय हा सद्गुरू चांगला जीवनात आला त्याच्या आणि त्याला त्याची ओळख करून दिली आलो निजाच्या माहेरा त्याला त्याचं माहेर माझ्या सद्गुरूंना दाखवून दिलं आणि त्याच माहेरामध्ये माझ्या नानानं देह ठेवला कोंडू काय दगड कोंडी तो रे तू आता तुला काय कळत आहे तुला फक्त मनाचं कळत आहे होईल येणे कळसा आले कळसच मोडून टाकला काय कळसा आली अर्थ लोपले पुराणे नाश केला चिल्लीच्या अवलदी त्या फाटीवर बसला ती तोडू राहिला कसं शक्य आहे ते कसं शक्य आहे आकाराच्या नादी लागल्यावर निराकाराची प्राप्ती कशी होईल ज्याची प्राप्ती करायची तो निराकार आहे अव्यक्त निराकार नाही ज्या आकार त्याची जर ओळख करायची असेल त्याची जर प्राप्ती करायची असेल त्याच्या माहेराला जायचं असेल तर त्याच्यासारखं व्हावं लागतं आलो निजाच्या माहेरात निज वस्तू आहे सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली निज वस्तू दाविली माझी मज काय झालंय हौद असतो ना हौद असतो की नाही पाण्याचा त्या पाण्याच्या हौद्यामध्ये आपण जर कळशी बुडवली की नाही पाणी घेण्याकरता कळशी बुडवल्यानंतर ती कळशी हातातून सुटली ती हौदामध्ये खाली गेली मग आता कळशीत पाणी आहे का नाही कळशीत पाणी आहे आणि हौदात बी मग कळशीतला येगळं हौदातलं येगळं आहे का टकुऱ्यात उतरत नाही बोला खायच्या
आत घागर बाहेर पाने, पाण्याला पाने, आत घागर बाहेर पाने, पाण्याला पाने, आलं नाथाच्या घराची उलटीचा खून पाण्याला मोठी लागली ताण. इथं पाणी सुकून चाललं पण ताण लागला त्याला. काही काही पार त्यात हौदात बसेल पण तरी जायला डोसाची काही इच्छा नाही. विचार करा, आलो निजाच्या माहेरा. अरे मायबाप, आत्मा मरत नाही. नैनन छिन्नती शस्त्राने नैनन दहती पावका. हो, त्याला सूर्य तापू शकत नाही, वारा त्याला वाळू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजू शकत नाही. ती गोष्ट मी आहे. आकार जाईल, मी राहील. एवढ्या करता गुरु करायचे असते, स्तोत्र गोळा करायला नाही. गुरु व्हायची हाव लागली आम्हाला, महाराज व्हायची हाव लागली आम्हाला. समाज मरा नका जाईना, काही घेणं नाही. गुरुना काय सांगावं? काय सांगावं गुरुना? आळंदी पंढरीची वारी करावा, तुळशीला पाणी घालावा, एकादशी करावा, आई बापाला शा द्यावा. हे तर मेंटल लोकांना बी कळू राहिलं रे. तू कशाला सांगू राहिला लोकायला? हे पागल लोकांना सुद्धा कळत हे करायला पाहिजे. काय सांगावा गुरुना? अस्तित्वाची ओळख करून द्यावा, जन्म मरणाचा फेरा चुकावा का काय सांगावा गुरुना? आम्हाला मोठेपणाची आग लागली. वित्तेशना लोकेशना लोकांना मानलं पाहिजे, सेल्फी स्टेटस ठेवले पाहिजे. अवघड आहे बरं. तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये संताची प्राप्ती झाली आणि त्या संतानं मला माझं माहेर दाखवून दिलं. आलो निजाच्या माहेरा. काय झालं? भेटे रखुमाईच्या वरा. तो जो भगवान पंढरीक्ष परमात्मा आहे तो आत आहे. आतला कळाला. आता पंढरपुरात लोक मरत नाही का? तात्या मरते का नाही? पंढरपुरात लोक मरत नाही का? तुकोबाराय काय सांगते? आलो निजाच्या माहेरा, भेटे रखुमाईच्या वरा. काही बारीत मरून राहिली. काय चांगलं मरण आलं, बारीत मिळालं. त्याला काय विमान आलं नाही? अरे चुकली यावर मा फेरा पडे, चुकली यावर मा फेरा पडे. आतला कळाय करता, बाहेरचं करायचं असं नाही. करायचंय ते मनाला प्रसन्न करण्याकरताची ती साधन आहे, पण आतला प्रकट करायचा आहे. आतला जर प्रकट करायचा असेल तर काही रीत असेल का नाही? आणि त्या रीतीनं ज्यावेळेला जीवनात त्या गोष्टीची जर प्राप्ती केली मायबाप, जर त्या देवाची आपल्या प्राप्ती होतेच बोला का म्हणजे ते काय खरं राहिलं का? ते तुकाराम महाराज होते, ते ज्ञानेश. तू भूत काय राहिला भुई फोड, तू फाशी घेऊन मर. आणि मरू बी राहिले काही काही फाशी घेऊन. काऊन? माझ्या तुकोबाला 18 विश्व दारिद्र्य होतं तरी त्यांनी फाशी नाही घेतली. घेतली काय? तू रात्रंदिवस 3-3 कीर्तन करून राहिला, 20-25 लाखाच्या गाडीत हिंडून राहिला तरी तुला फाशी घ्यायची पाळी आली. कोट जन्माचं पाप आडवं आलं तुला. संताला शरीर लई यंग रडतात, मोडेल पण वाकणार नाही. चुलीत जाय कोणाचं काही जाणार नाही. यंगरटा साय तुला आला ना, आया वैसा गया नाहक जमाना फाया. आईला सुद्धा 9 महिने उगत दगड वाजवलाय त्याचा, शीन केला आई बापाचा. पुन्हा काही अर्थ नाही त्या गोष्टीला. म्हणून निजाच्या माहेराला जर जायचं असेल, आपल्या माहेराला जर जायचं असेल मायबाप, बाहेर बाहेर नाही आते. येणारा आत बघ जरा जीवा करा नव्हे ही माया, तू बनती दर्पणी ब्रह्म रवीची छाया. आत मात करावा लागते. आणि आतला एकदा ओळखीचा झाला रे झाला. आत करा माता, आत करा
हो निजाच्या माहिरा बेटे रखुमाईच्या वरा. ज्यावेळेस आतला भगवंताचं दर्शन झालं त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. आणि आत्मसाक्षात्कार हिमालयात जाऊन करावा लागत. असं आहे का? अरे नाही ना, कशाला जाता दूर आहे जवळ पंढरपूर. रातगर उघडून संडासाला कुलपा. देव पाहत 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 बोंबलत हिंडरायला. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. अरे देह देवळी असता जासी आना तीर्था. ज्ञानोबर आहे सांगितलं. देह देवळी असतात जासी आना तीर्थात. मुकलासी आता म्हणे ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. अरे 14 वर्षाच्या लेकराला कळालं अरे आत परमेश्वर असल्या कारणानं तुम्ही सोडून देता. आणि त्या जगाला संत सांगतात का हो इंडता रानोराणी पुसा संतासी जावणी. अरे विचारा ना काय काय माय मरत काय विचारले काय काही बिघडत का? महापुरे झाडे जाती तिथे लवाळी वाजत. हा वडासारखे बी 50-50 100-100 वर्षाचे वड सुद्धा आहे ना बेल उद्या सगळ्यात वाहून नेले पाण्याना. पण ते लवळ वाकत आहे ते म्हणतात जाय तू खानदान मोठी. तू मोठा तो बाप मोठा तू खानदान मोठी जाय तुला काही आग आहे ना पळ पुढं. ते वाकतच म्हणून ते पुन्हा तयार राहते. बा कसं वाटे लावलं त्याला. गुरु विना ज्ञान कळे ना. ज्ञानानं तरता येत नाही. तरता येतं का? मराच्या टायमाला मला ओवे येतील का? मराच्या टायमाला मला कीर्तन करता येईल का? मराच्या टायमाला काही येईल का मला तिड? नाही ना माय बाप. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरात हा ज्ञानाग्नी लागला ब्रह्मद्वेषी. कशाला लागल ज्ञानाग्नी? काय माहिती काय भानगड ज्ञानाग्नी? कोणाच्या दुकानात भेटत? एखाद्या शेठच्या दुकानात भेटत ज्ञानाग्नी. ज्ञानाग्नी लागला ब्रह्मद्वेषी. साधकाला इथं साधक आहे 5 मिनिटात सेवा संपवतो. तुम्ही म्हणशाल तर नाही तर मला काही अडचण नाही. मी चालू द्यायचं. काय सांगायचं तुम्हाला इथं नामधारक आहे. हा तुम्हाला रीत माहिती आहे. तुम्ही चांगल्या सद्गुरूला शरण गेले माय बाप म्हणून तुम्हाला रीत कळाली. बरं देह ठेवायची रीत आहे. अरे सरडी खिचडी करायची तर रीत आहे माय बाप. 3 शिट्ट्या घ्यावा लागत आहे. बरोबर आहे की नाही? जर 1 वाटी तांदूळ असले तर 2-4 हांडी पाणी टाका लागत. मेंटल लोकांना कळू नाही का? जर 1 वाटी तांदूळ असले तर 2 वाट्या पाणी टाका लागत का नाही? रीत आहे ना अशी. बरोबर आहे की नाही? आणि 3 शिट्ट्या घ्यावा लागत. 4-5 घेतल्या तर त्याच्या बापानं खिचडी ठेवली का? अरे 1 जरी वाटी पाणी जादा झालं तर खीर द्यावा लागते. खिचडी नाही भेटत. जर सरड्या खिचडीला रीत असेल तर उद्धाराची काही रीत असेल का नाही? आणि ती रीत तिचा परिणाम आहे. तुकोबा राय सांगतात काय झालंय मला त्या पंढरीच्या परमात्म्याचं त्या रुक्माईच्या वराचं दर्शन झालं. दर्शन झाल्यामुळं परिणाम काय झाला? अभंगाचं परिहार झाला. जर एकदा प्रभूचं दर्शन झालं जीवनामध्ये एकदा
ओरिजिनल प्रभूचं सद्गुरूच्या रीतीनं ज्यावेळेस दर्शन झालं त्या प्रभूचं मायबाप, अरे देव नाही अशी जागा नाही, पण आमचं नशीब पालत. आणि मजची मी असता जे नेहमी दुरी होय पंडू सुता, ते पुण्य ऐसे म्हणतात जीवना तुटे काय. अर्जुना, भगवान परमात्मा सांगतोय, अर्जुना तुम्ही देव असून तुम्हाला देव होता येत नाही. अरे तुम्ही इथं बसलेले सगळे देव आहे, देव देव देव, पण तुम्हाला आम्हाला देव होता येत नाही. कोट जन्माचं कर्म आडवं येतं मायबाप. ते काय खरं आहे का? त्याचा सांगाचा धंदाच आहे असं का? बरोबर कळलं तुला लकांड काय खरं आहे. आता वर कोण पाहणार रे? वर काय हादी राहतो का? त्याला इडच काढीला थांबतोय नखरे वर पाशे. हा इथ जरी नाशिकेत नावाच्या ग्रंथामध्ये इथं जरी हादी जाळीला तुम्ही हस्तुल दे पंचतत्वाचा आहे, त्याला इड काढी लावा लागती, पण वरचा दे वेगळा आहे. मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहु साल. एक दिवस दोन दिवस नाही, घंटा दीड घंटा नाही बर का, बहु साल. हो अरे इंचाचे विकर सर्पाच्या त्या आळ्यामध्ये नेऊन घालतात, वैतरणी नावाच्या नदीमध्ये नेऊन घालतात, आसुपत्र नावाचे वृक्ष तिथं लागतात, त्याचं पान जर पडलं तर तो मुंडकं मोडून इतके बेकार असतात. त्याला ग्रंथ उघडे वाचा, मेल्यावर वाचू नका, मरायच्या आधी वाचा, म्हणजे मराचं कळण कसं मरायचं. तर मरणाधी सावध व्हावे, मरणाआधी सावध व्हा मायबाप. तुकोबरायाला त्या प्रभूचं दर्शन झालं, रुक्माई वराचं दर्शन झालं, परिहार झाला. चिंतनाला ज्यावेळेस साधक बसतो, ज्यावेळेस चिंतनाला साधक बसतो ना, ह्या ज्या अवस्था तुम्हाला पाहायला मिळतात ना, हे आपलं कोड जन्माचं पुण्य समजा. हा हे जे काही काहीला होतं ना, त्याला वाटत हे सगळं यायचं चांगलं आहे, पण एवढं खराब. मी तुमच्या पोटी जन्माला आलो ना, तुम्ही आयाच आहे ना बाई, आयाच आहे ना. आम्ही ज्या दिवशी तुमच्या पोटी जन्माला आलो त्यावेळी तुम्हाला अंगाला काटा नाही आला का? तुमच्या डोळ्यात पाणी आलं नाही का? तुम्हाला तुमच्या वस्त्राचं भान होतं का? काही होतं भान तुम्हाला? तुम्ही आराड्या वराड्या नाही का? वराड्या ना, तुम्ही वराड्या म्हणून मी धडकलो. तुम्ही जर म्हणले असते नको बाया ते काही खरं नाही, लोकांना नाव ठेवत्या, मग काडी लावायला कोण नसतं राहिलं. माग काडी लावायला लागत आहे, माग वंशाचा देवा काय लागतो, काडी लावायलाच लागत. जर सळड्यात संसारामध्ये दिवा लागावा असं वाटत असेल तर देहाला इतका त्रास तुम्हाला आम्हाला माहित नाही होत. तुम्ही आम्ही मिसरुटावाल्याला नाही कळत, हे लई अंगरट जात मिसरुटावाल्याची, त्याला माहिती, त्याला विचारा न दर्शक. त्यानं हातपाय खोलडे म्हणून तुम्ही आम्ही जन्माला आलो. त्यानं जर हातपाय खोलडे नसते ना, नाणीत दाबावं लागलं असतं तुम्हाला आम्हाला. परमार्थ असा आहे, हिचा आता हातपाय खोडा, वर खोडायची गरज नाही. माझ्या नानाला देह ठेवायच्या ना, हा ती रीत कळाली माझ्या नानाला. त्या दिवशी स्वस्वरूपाला पात्र झाले ते मायबाप. कळत नाही जीवाला. अरे लय सोपं आहे. किती दिवस झाले जीवनात परमार्थ येऊन? अरे आमच्या उशा पायाला अगरवात त्याला लावायची पाळी आली तरी जमाना आम्हाला ताळा खाईना. आणि या महात्म्यानं 1.5 वर्षामध्ये स्वस्वरूपाची प्राप्ती केली. स्वरूप कुठून आलं का नो? अरे का कुठून आलं? ज्ञानेश्वर माहित नाही का तुम्हाला? परी गगन जेवढे जैसे तरी पवनो तेवढाची असे, एरवी हालविल्या वेगळा दिसे, गगन तोची तो. आणि त्याची ओळख सद्गुरुनाथ करून देतात. आणि ज्यावेळेस तुकोबरायांना त्या प्रभूचं दर्शन झालं, अंतरात्म्याचं ज्यावेळेस दर्शन झालं, त्यावेळेस ते सांगतात परिहार झाला, परिहार झाला अवघ्या मागेल्या दुःखाचा. नेत्रातून अश्रू धारा व्हायला लागल्या. नेत्री अश्रूची या धारा कोठे रोमांच शरीरा. नेत्रातून घळघळ घळघळ. ऐका भागवतात चला. भागवताच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 40 नंबरच्या श्लोकामध्ये नाथबाबा वर्णन करतात. जे खाल्लं त्याचा ढेकर येतो का नाही? पालकाची भाजी खाल्ली, ढेकर चुक्याच्या भाजीची येतो काय?
जे खाल्लं त्याचाच येतो ना. आंबट खाल्लं तर आंबट ढेकर येईल, बरोबर आहे ना. जे खाल्लं त्याचा ढेकर येतो. मग देव केल्यावर देवाचा ढेकर यावा का दुसरंच काच यावा? देवाचा अनुभव यावा का नाही? कशाला म्हणता देवाचा अनुभव? बघा, आत्मा परमप्रिय हरी, त्याच्या नामकीर्तीचा हर्षवारी, नित्य नवी आवडवारी, सबाई अभ्यंतरी हरी प्रकटे, चुकली या मायपुता संकटी, एकाके बहु काळे झाली विटी, संधी माझी उठे अनिवार हृदय. नेत्रातून अश्रू धारा व्हायला लागल्या तुकोबरायांच्या. प्रभू समोर उभे होते आणि त्या प्रभूचं दर्शन झाल्यानंतर परिहार होऊन गेला मागच्या जन्माचा. मागच्या अनंत जन्मीचे जे दुःख भोगलंय, जे त्रास भोगला, तो पूर्णपणे ज्ञानदेवा चित्ती हरी पाटणे मागिली या जन्मा मुक्त झालो. ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ रोज न्यामाना करत नाही का आपण? तो हरिपाठ नाही सांगितला. पाठ हरी का हरिपाठ आहे? तुमच्या डोक्यावरून चाललंय हे सारं. आता करू काय मी त्याला? वेळ तुम्हाला तुकडी ऐकायची सवय आहे, विनोद ऐकायची सवय आहे, सासू सुना गप्पा ऐकायची सवय आहे. आमच्या बापानं नाही ठेवल्या त्या सासू सुनाच्या गप्पा आमच्या नशिबामध्ये. आम्हाला उद्धाराचं सांगता येते फक्त. बघा, जीवनामध्ये म्हणून मायबाप चांगल्या संताला शरण जा. जन्माचं वर्म समजून घ्या. काही बायका पोरं सोडायची गरज नाही, त्याला काय नाही बोंबलत हिंडायची गरज कुठं, काहीच नाही, काहीच नाही. खूप सोपं आहे. न लगती सयाच जावे बनंतरा, सुखी येतो घरा नारायण विठोबार कुमाये. शेवट तो भला माझा बहुगुड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या मागेल्या दुःखाचा, आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. यथामध्ये अवकाश 3 चरणाचा आपला वेळ झाला. 12 वाजले. यथामध्ये अवकाश बोलण्याचा प्रयत्न केला. मायबाप, बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल, अपशब्द वाटले असेल, तुम्हाला पटलं नसेल, विसरून जा. पण जे खरं आहे ते खरंच आहे. उद्धार व्हावा असं वाटत असेल, याच जन्मात करता येतो बरं का. हो, याच जन्मात उद्धार करता येतो. पण चांगल्याला शरण जा. ज्याला त्या गोष्टीचा अनुभव आहे त्याला शरण जा. ज्याला काट्टेच झाले नाही त्याला काट्टेच विचारून काही फायदा आहे का? मारुती रायानं लग्नच केलं नाही तर मारुती रायाला बायको भेटन का? मारुती रायाकडे मागितल्यावर ज्याला पुरी ते द्यायना मारुती राहायला मागू राहिले. काय याडा जमाना आला, काहीच कळाना मला. ज्याला त्या गोष्टीचा ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळ असे, पापनाशे दरुषणे. अरे मायबाप, आशाला शरण जा. ज्याच्या जीवनात्मक विश्वात्मक असलेला भगवान परमात्मा मूर्तिमंत ज्यांनी अनुभवला त्यांना शरण जा. म्हणून तुकोबाराय काय सांगतात?
तुका म्हणे वाणी गेले आता घेऊ धनी. मायबाप वैखरी मध्यमा पशंती आणि परा चार वाणी आहे. शास्त्र सांगतं याचं वर्णन, पण याच्या पुढची जी वाणी ती सद्गुरू सांगतात. अनिर्वाच्यवाणीचं भजन सद्गुरूनाथ देतात. म्हणून अतिशय हे आमची गावकरी मंडळी. संजय भाऊ आपल्याकडे चुकलं बी तर काही घाबरायचं नाही, रेटून आणायचंय. आपण माणसं आहे, आपल्या शेत आपणच नांगरा हो, दुसरे येऊन नांगरू राहिले त्याच्यामुळे फट्टी पडू राहिले. अरे मायबाप आता बोललं तर मला इथं व्यासपीठावर आहे, जाऊ दे मला जास्त नाही बोलत, पण करायची डेअरिंग. आपण आपलेच आहे ना, काय घाबरायचं याला. लोक खोटं बोल पण रेटून बोलू राहिले, मग आपण तर आपलेच आहे ना. का भाऊ बरोबर आहे का नाही. आपण गावातली भजनी मंडळी आता कोणी गेलं तर कोणाला जावं लागेल, बाहेरची येते का, बरोबर आहे. आतापर्यंत तुम्ही आम्ही होतो 10 वर्षांना, मला सांगा बरं आता आपल्याशिवाय कोणी. अगदी आपणही भजनी मंडळीने काय करायचं, अरे सोडून द्यायचं हे काही काही गोष्टी राहत्या ना, वाद्या सोडून द्यायचं नाही बाप. आपल्याला सुद्धा आपण ज्याला सांगू राहिलो आपण त्याला अगदी प्रेमानं राहायचं. गावामध्ये अगदी सगळ्या भजनांनी काय कोणाचा देश का बा सगळे काही आईच्या पोटात, मी तर भुई फोडासारखा मध्येच उठेल, मला आडे घात ना बघात. पण सगळ्यांनी एकत्र या, एका विचारानं राहा आणि गावामध्ये अरे आपणच टिकू शकतो बरं. धर्म जग नाही, जग तर सगळा धर्म बुडवायला निघालेला आहे. म्हणून आपणच बरे, आपल्याला मान नाही अपमान आहे का. आपण आलो तर काही मान आहे का, कोण आपल्याला बसायला टाकायला पाहिजे, काहीच नाही ना. एका कीर्तनाला गेलो मी, ज्याच्याकडे कीर्तनाची सेवा का पुष्पहाराची त्यानं हारच नाही आणला. त्याचं काय मागच्या जन्मीच भावबंदकी होती मला माहित नाही, पण त्यानं आणलंच नाही. आता ते सप्त्यावाले इतके परेशान झाले, आता काय करायचं, आता काय करायचं. आता बाबा बोलून म्हटलं काहीच बोलत नाही. आपल्या घरातलं झाकली मुठ सावालाकडे 2 मिनिटात पीठ बरोबर नाही केलं, मी अभंगावर आलो. अरे आपण आपलेच आहे देवा, द्या सोडून काय पडेल नाही. कोणा हार घातला म्हणजे मी लई मोठा आहे आणि कोणा नाही हार घातला म्हणजे मी लई लहान, अशातला भाग आहे का.
आता काही गंजलं काय काही कीर्तनामध्ये ना इतके हार घाले का बोज तू साखर मारत. असं मेल्यावर मी पाहणार आहे का कोणा किती घातली. अरे द्या सोडून या गोष्टी. परमार्थामध्ये या गोष्टी नसल्या पाहिजे. आनंद करता परमार्थ करा, सुखा करता परमार्थ करा. आणि हा सुख आहे ना तुम्हाला आता वाटणार नाही. माझी इथं तुंतून वाजत नाही आलो मी रात्री 2 वाजायला येईल. 125 किलोमीटरहून येईल. तुम्हाला असं वाटत का माझ्यावर कोकडा धावेली. हे माझ्या सद्गुरूची कृपा आहे. आणि अजून तुम्ही म्हणले 4 वाजेला कीर्तन करा तर मी करायला तयार आहे. पण नको यायला भुकाला गेली उगलता जास्त मजा नाही का नाही. म्हणून यथामती आता अवकाश बोलण्याचा प्रयत्न केला. मायबाप जे चुकलं असेल तुम्ही महेशाची अमृती मी डुबळा. मी जे तुम्हाला बोलतोय तुम्हाला टाकून बोलतो अशातला भाग नाही. हे तळमळ आहे अंतकरणामध्ये. आम्हाला आमच्या सद्गुरूंनी जे तळमळ दिलेली मायबाप. अरे सोन्यासारखा समाज आहे सगळ्याला. हे बघा शेवट संपली बरं का. सोनं कोणाला नाही आवडत. माणसाला सुद्धा आवडतं का नाही. सोनं सगळ्याला आवडतं पण सगळे घालत्या का. बेंटेक्स काऊन घालेले या मावल्या. बेंटेक्स काऊन घालेले. सोनं सारायच्या नशिबात नाही. नम चोटाच्या तर लगेच नाही. नम चोटाचं काम नाही. तुका म्हणे येते प्रभूच्या प्राप्ती सामान्य जीवाचं काम नाही असं लोकांना वाटत आहे. पण सकाळची येते आहे अधिकार. मार्ग सगळ्यासाठी जरी असला आस्तेची या महापुरी रिगतात कोटीवरी परिप्राप्तीची पाहिलं तरी विपाईला निघे. सगळ्यासाठी संतांनी मोकळा मार्ग केलेला आहे. पण सगळ्यांच्या नशिबात नसल्यामुळं सगळ्याला तो कळत नाही. लोकांना वेगळं वाटतंय, विचित्र वाटतंय. हरकत नाही मायबाप. आम्ही चमड्याच्या डोळ्यानं पाहतो. ज्ञानचक्षुनं बघा. ज्ञानचक्षुनं जर बघितलं ना तर याच्याकरता अष्टवक्र गीता झालेली एवढ्या गोष्टी करता. म्हणून अंतर्ज्ञानाची गोष्ट वेगळी असते. तुकोबराय सांगतात माझा शेवट गोड झाला. माझ्या जीवनामध्ये संत आला आणि जी वाणी होती ती सहज. मी काय केलं या 4ही वाण्याचा लय करून माझ्या स्वस्वरूपाच्या वाणीला मी गेलो. आणि गेल्यानंतर माझ्या आलो निजाच्या माहिरा भेटे रघुमाईच्या वरा. निर्गुणी येणे निराकारी जाणे सदा माझे राणे निरंतर. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठाल जे